भक्तांनो, सूर्यदेवांना आपल्या वेदांमध्ये समस्त जगताची आत्मा म्हणून ओळखले जाते, कारण सूर्यामुळेच या सृष्टीवर जीवन आहे। यजुर्वेदामध्ये सूर्याचा उल्लेख चक्षो सूर्योजायत असा केला गेला आहे, म्हणजेच सूर्याला ईश्वराचा नेत्र म्हणून उल्लेखले आहे। परंतु असे काय झाले होते की देवादी देव महादेव आणि सूर्यदेव यांच्यात युद्ध झाले होते। चला पाहूया ही कथा। ब्रह्मवैवर्त्य पुराण कथेनुसार ऋषी कश्यप यांचे नातू माली आणि सुमाली हे होते। दोघांनी ऋषी कश्यप यांच्याकडून आज्ञा घेत महादेवांची घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली। महादेवांनी त्यांच्या या तपश्चर्येवर प्रसन्न होत त्यांना दर्शन दिले आणि त्यांना वरदान मागण्यास सांगितले। त्यावर दोघांनी महादेवांकडे वरदान मागितले की आम्ही जेव्हाही कोणत्या संकटात असेल तेव्हा तुम्ही आमची रक्षा करण्यासाठी स्वतः तिथे उपस्थित व्हाल। महादेवांनी तथास्तु म्हणत त्यांना त्यांचे इच्छित वरदान बहाल केले। त्यानंतर माली व सुमाली यांनी ब्रह्मदेवांची आराधना करत त्यांच्याकडून कोणत्याही युद्धात पराजित न होण्याचा आशीर्वाद प्राप्त केला। महादेवांकडून मिळालेल्या अभ्यदानामुळे त्यांना त्यांच्या शक्तीवर घमंड झाले आणि त्यांनी अहंकारात स्वर्गलोकावर आक्रमण केले। माली व सुमाली स्वर्गलोकात उपस्थित झाले व त्यांनी इंद्रदेवांना युद्धासाठी ललकारले। त्यांची ललकार ऐकून इंद्रदेव त्यांच्या समोर युद्धासाठी उपस्थित झाले। त्यांनी इंद्रदेवांना स्वर्गलोक सोडून जा, अन्यथा युद्धाच्या परिणामांसाठी तयार हो अशी चेतावणी दिली। तेव्हा इंद्रदेव युद्धासाठी तयार झाले आणि सुमाली व इंद्रदेव यांच्यामध्ये युद्धास सुरुवात झाली। इकडे माली आपल्या मायावी शक्तींच्या जोरावर इतर देवतांना कधी अग्नी तर कधी वायू निर्मित करत त्रास देऊ लागला। देवतांच्या शक्ती त्या वरदानी असुरा समोर कमी पडू लागल्या। सुमालीच्या एका प्रचंड आघाताने इंद्रदेवही घायाळ झाले व खाली कोसळले। भयभीत झालेले देवता युद्धभूमीवरून अदृश्य झाले आणि नवग्रह स्वामी सूर्यदेवांजवळ शरण गेले। देवतांची ही दशा पाहून सूर्यदेव अति क्रोधित झाले। ते आपल्या रथावर स्वार होत माली व सुमालीला दंडित करण्यासाठी युद्धभूमीवर पोहोचले। त्यांनी दोघांनाही स्वर्गलोक सोडून जाण्याची चेतावणी दिली। त्यावर दोघेही सूर्यदेवांना उपहासपूर्वक बोलले, जर देवतांची सम्मिलित सेना आमचे काही बिघडवू शकत नाही तर तुम्ही काय एकटे आमच्याशी युद्ध करणार आहात? आम्हीच तुम्हाला चेतावणी देतो, त्वरित युद्धभूमी सोडून जा, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जा। त्यावर सूर्यदेव बोलले, तुमची दुष्कर्म क्षमा करण्या योग्य नाहीयेत मूर्ख असुरांनो, तुम्हाला दंडित करणे अति आवश्यक आहे। माली व सुमाली आपल्या वरदानामुळे इतके अहंकारी झाले होते की त्यांना सूर्यदेवांच्या तेजाची भीतीही राहिली नव्हती। त्यांनी आपल्या मायावी शक्तीने महाकाय असुरांची निर्मिती करून त्यांना सूर्यदेवांवर आक्रमण करण्यासाठी सोडले। तेव्हा सूर्यदेवांनी आपल्या अलौकिक शक्तीने आपल्या हातातून किरणांची तेज धार उत्पन्न केली व काही क्षणात त्या असुरांचा विनाश केला। हे पाहून क्रोधित झालेले माली व सुमाली यांनी आकाशात विचरण केले व सूर्यदेवांवर कधी शूल तर कधी कटारीने प्रहार करू लागले। त्यांनी सोडलेली ती सर्व अस्त्रे सूर्यदेवांजवळ पोहोचण्या आधीच त्यांच्या तेजाने विरघळून नष्ट होत होती। ते आपल्या हातात गदा घेऊन सूर्यदेवांवर चाल करून पुढे येऊ लागले। तेव्हा सूर्यदेवांनी आपल्या हातून एक दिव्यपुंज सोडला, ज्याच्या आघाताने दोघेही असुर दूर जाऊन पडले। क्रोधित सूर्यदेव त्यांचा विनाश करण्यासाठी आपल्या नेत्रातून अग्निकिरण सोडणारच होते। तेवढ्यात दोन्ही असुरांनी महादेवांचा धावा करण्यास सुरुवात केली। त्या दोघांची ती पुकार ऐकून महादेव स्वतः युद्धभूमीवर प्रकट झाले। महादेवांना असुरांच्या मदतीला धावून आलेले पाहून सूर्यदेवही अचंबित झाले। ते असुर बोलू लागले, महादेव, आपण आम्हाला वरदान दिले आहे की आपण आमच्या प्राणाची रक्षा करणार आहात। सूर्यदेव आमचा वध करणार आहे, त्याआधी तुम्हीच त्यांचा विनाश करा। क्रोधित सूर्यदेव बोलले, महादेव, या अत्याचारी असुरांचे समर्थन करू नका, हे क्षमेच्या पात्र नाहीत। त्यावर महादेव बोलले, सूर्यदेव, मी माझ्या वचनात बांधलो गेलो आहे। या दोघांच्या प्राणाची रक्षा करणे माझे कर्तव्य आहे। त्यावर सूर्यदेव बोलले, हे प्रभू, ही कसली वचनबद्धता? या असुरांनी सर्वत्र हाहाकार माजवला आहे।
त्यांनी सर्व देवी देवतांना त्रस्त करून सोडले आहे। यांना दंडित करणे माझे कर्तव्यच आहे। कृपा करून माझ्या कर्तव्यात बाधा उत्पन्न नका करू। अखेर सूर्यदेवांनी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्या नेत्रातून दिव्य किरणांची उत्पत्ती केली आणि माली व सुमालीला त्याद्वारे पीडित करण्यास सुरुवात केली। आपल्या भक्तांना पीडित झालेले पाहून महादेवांनी आपल्या त्रिशूळाच्या सहाय्याने सूर्यदेवांचे ते तेज किरण नष्ट केले। सूर्यदेव पुन्हा आपल्या नेत्रातून अग्नीचा एक पाश निर्मित करून माली व सुमालीचा अंत करणार होते। तेवढ्यात क्रोधित महादेवांनी आपले त्रिशूळ उचलले व सूर्यदेवांवर प्रहार करत त्यांचे शीश धडावेगळे केले। सूर्यदेवांचा अंत होताच समस्त सृष्टी अंधकारात बुडून गेली। सूर्यदेवांचे पिता असणाऱ्या ऋषी कश्यपना हे समजताच ते युद्धभूमीवर प्रकट झाले। ते आपल्या पुत्राच्या मृत शरीराजवळ बसून शोक करू लागले। क्रोधित होत ऋषी कश्यपांनी महादेवांना श्राप दिला की आज तुम्ही अधर्माची साथ देत अहंकारी असुरांची रक्षा करण्यासाठी माझ्या पुत्राचा अंत केला आहे। पुत्रविरहाची हीच वेळ तुमच्यावरही येईल आणि नकळत तुम्हीही तुमच्या पुत्राचे शीश धडावेगळे कराल। त्यावर महादेव बोलले, मला क्षमा करा ऋषीवर, मी तर माझ्या वचनाचे पालन करत होतो, परंतु तुमच्या पुत्राचे कर्तृत्व कौतुक करण्या योग्य आहे। मृत्यू समोर असूनही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडत राहिले, म्हणून मी त्यांना प्राण दान देत आहे। ऋषी कश्यप यांच्याकडून मिळालेल्या श्रापाचाही विचार न करता कृपाळू महादेवांनी सूर्यदेवांना प्राण दान दिले आणि सूर्यदेवांनी पुन्हा आपल्या तेजाने समस्त सृष्टीला तेजोमय केले। पुढे जाऊन ऋषी कश्यपांनी दिलेला श्राप खरा ठरला आणि महादेवांच्या हातून बाल गणेशांचा शिरच्छेद झाला, ज्याच्या फलस्वरूप त्यांना एका गजाचे शीर लावून त्यांना गणपती हे नाव प्रदान झाले व ते अधिपूज्य झाले। कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।